नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. मैत्रिणींनो, काही काही लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम असतो की पैसा तर येतो पण तो थांबत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो जातच असतो. मग काय करायचं? तर बदाम असतात. बदाम हे आपण जर वाहत्या पाण्यात प्रवाहित केले तर आपल्याकडे धनलक्ष्मी येईलसुद्धा आणि ती थांबेलसुद्धा. कारण काय असतं की जेव्हा शनी महाराज आणि चंद्रमा जर एकत्र आले तर पैशाला कधीच आपल्या घरात थांबून देत नाहीत, कारण त्या दोघांची दुश्मनी असते. तर शनी म्हणजे काय? तर बदाम. बदाम हे शनीचे कारक आहेत. तर आपण जर बदाम, पाणी म्हणजे चंद्र, तर ते बदाम जर आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तर खूप फायदा होतो. शनी महाराज कोणत्याही गोष्टीला थांबवण्याचं काम करत असतात. म्हणून ह्या उपायाने धनलक्ष्मी तुमच्याकडे स्थायी रूपाने वास करेल. तर हा उपाय नक्की करा. नमस्कार.